आणि हे बोलते ना, नाथाच्या नगरीत बोलते, या चौकात सगळे पुरावे देते. मला काय आमदारकी लढायची नाही, पण ज्यांना लढायची आहे ना, आज मला जो मदत करणार आहे तोच उद्याचा आमदार आपण करणार आहोत. मला लढायचं का नाही, नाथाच्या नगरीत बोलते, चौकात बोलते. हिरानंदानी मध्ये काम करत होतास, पोट भरत होतास, आयुष्यभर ज्यांच्या जीवावर खाल्लं त्यांनाच त्या मालकाला लुटायला निघाला. खंडी बहादर, तुला मी मतदारसंघ दिला, मोठ्या विश्वासाने दिला होता. 5 वर्ष तुला सत्ता दिली. हॉटेलमध्ये तुला पकडलं, हॉटेलमध्ये तुला बेड्या घातल्या, तुला रात्रीचं नेलं, तुझा पोरगा काटा रडत होता, पण मी कधी बोलली का? कधी बोलली? आणि तुझं कार्ट रडत होतं ते आज दम देते. मला काय माहिती असं छातीत कळ आली की माझ्याबरोबर घात झाला, आणि तो झालाच. पण तुम्ही सांगाल ते काम हाताला धरून तुम्ही करून घ्याल, एवढी ताकद नक्की मला मिळणार आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आपलं आहे. काय करणं कठीण आहे, करणार. त्याने दम कोणाला द्यावा? मला जेव्हा कळलं ना तेव्हा माझं डोकं असं हल्लं. आजपर्यंत कधी शब्द कोणाबद्दल बोललो नाही. तुला मतदारसंघ देत असताना हा माझा मतदारसंघ तळ हाताचा फोडासारखा मी तुझ्या हातात दिला. तू त्याचं वाटोळं करायला निघाला. 4 दिवस पार्ट्या देतील, 4 दिवस हॉटेलला दाखवतील, 4 दिवसानंतर आपली चूल आपल्याला पेटवायची आहे. कोणी दुसरा येणार नाही. येईल का भाऊ? अरे पैशावर जर निवडणुका आणि सत्ता मिळवता आली असती तर टाटा बिर्ला हेच या देशाचे पंतप्रधान झाले असते. या तालुक्यात जर पूर्व पट्टा हाच काय आमदार होणार असेल, आपण कितीही कर्तृत्व दाखवलं तरी आपल्याला नकारलंच जाणार असेल, आपल्याला दुय्यम स्थानच ठेवलं जाणार असेल, तर कुणासाठी करायची? 5 वर्षही काढायची आणि 5 वर्षात असा इतिहास घडवायचा का हा मतदारसंघ बघायला बाहेरून राज्यातून लोक आली पाहिजे. तुमच्या सर्वांचा लाडका भाऊ, तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी देवाभाऊ फडणवीस यांना मीटिंग लावायला लावणार आहे मी.